आपल्या बरोबर विजय जवाहरलाल दर्डाजी आहेत. सर, आपण या 98th मराठी संमेलनसाठी आलात. सॉरी, मी थोडा नर्वस आहे. संमेलनसाठी आला आहात. तर तुम्ही जेवढं काही आज हे संमेलन बघितलं आणि हे संमेलन दिल्लीमध्ये होतं, ही खूप मोठी गोष्ट आहे की मराठी पाऊल आज दिल्लीमध्ये परत एकदा आलं आहे. तर पहिलं ह्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे? पहिले तर मी या 98 अखिल भारतीय हे जे मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याला माझ्या अनंत शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता परत तुमच्या माध्यमातून सुद्धा देतो. दिल्लीमध्ये मराठीचं संमेलन होत आहे हो एका दीर्घ वेळानंतर. हो किमान मला वाटतं की 40-50 वर्ष झाली. 50 वर्ष म्हणजे 1960 ला महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्यांदा होतं. याच्या आधी जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा फर्स्ट टाइम केलं होतं ते होतं. त्यावेळेस दत्ततीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते, काकासाहेब होते गाडगीळ. तर मला फार आनंद होतोय की आज मराठी ही दिल्लीमध्ये पोचलेली. याच्यापूर्वी अनेकदा पोचलेली आहे, परंतु संघर्ष करावा लागलेला आहे. बरोबर. मराठी टिकली पाहिजे. मराठीचा आपण सन्मान करतो, मान करतो, परंतु जोपर्यंत मराठी सर्व शाळांमध्ये कंपल्सरी शिकवणार नाही तोपर्यंत मराठीला एवढंच म्हणेल की फार कठीण जाईल. कठीण पुढे. आहे. ह्याच्यावर एक प्रश्न होता सर, म्हणजे आज इंग्रजी जी भाषा आहे, इंग्रजी भाषा शिकण्यामागे खूप मोठा त्याचा आर्थिक जो हे आहे की इंग्लिश शिकली की नोकऱ्या मिळतात. आज मराठी शिकल्याने, मराठी भाषा आल्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल, ह्यासाठी आपण म्हणजे काय करायला पाहिजे? जसं साहित्य संमेलन होतं तसं इकॉनॉमिक, फायनान्स, आर्थिक संमेलन घडवून की बाबा जर कुठल्या मुलाला मराठी येते म्हणून त्याला नोकरी मिळेल. ही जी विचार करण्याची जी शैली आहे ती जोपर्यंत सर्वांची आणि त्यात राज्य शासनाची फार मोठी भूमिका आहे, बरोबर. ती बदलत नाही. इंग्रजी शिकण्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु जगामध्ये अनेक बलाढ्य देश आहेत की ते आपल्या मातृभाषेमध्येच काम करतात. मग चीन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, जपान, अनेक देश, रशिया वगैरे वगैरे. तर त्यांची सायन्स त्यांच्या भाषेमध्ये आहे, विज्ञान त्यांच्या भाषेमध्ये आहे, मॅथमॅटिक्स त्यांच्या भाषेमध्ये आहे. मग ते जगामध्ये नाही आहेत का? आहेत. तर जोपर्यंत तुम्ही मराठीला, आज तुम्ही बघा, कमीत कमी मराठी बोला तर तुम्ही, बाकीचं सोडून द्या. आणि अशी परिस्थिती निर्माण होईल की मराठी घरामधून मराठी निघून जाईल. बरोबर आहे. तुम्ही बघा ना, आता अमेरिके वगैरे मध्ये किंवा विदेशात जी मुलं राहतात, जन्माला आलेली तिथे, त्यांना मराठीच येत नाही. आणि आपल्याला इंग्रजी बोलण्यामध्ये फार गर्व वाटतो आणि गौरवही वाटतो. तर हे जोपर्यंत होणार नाही, हा मुद्दा फार महत्वाचा तुम्ही मांडलेला तो, की इंग्रजी शिकल्यानंतर त्याला आर्थिक जे आहे त्याला फार फायदा होतो. तर मराठी शिकल्यानंतर कसं होईल? कारण जर आर्थिक फायदा झाला तर मग काम जसं नुसतं मराठी नाही. मला असं वाटतं की अशा संमेलनातून कदाचित मार्ग निघेल, बाहेर येईल. एक छोटा प्रश्न आमच्यासारख्या छोट्या युट्यूबरसाठी, तुम्ही लोकमतचे चेअरमॅन आहात, तुम्ही आमच्यासारखे, म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे, काय एक सजेशन द्याल की आम्ही काय डिरेक्शन घ्यावं ज्यांनी मराठी भाषेला? तुम्ही संघर्ष करा.